√2 x² + 7x + 5 √2 ह्या √2चं आणि याचं दोघांचा गुणाकार करायचं आहे आपल्याला. √2 हे येतो 5 √2 हिच्या पुढे कार्य म्हणजे 1 आहे. तर 1 ला 5 ला गुणाकार घेतलेला 5 चालतंय गुणिले वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 2 √2 × √2 म्हणजे किती 2 √2 × √2 म्हणजे 2 येणार आहे. √2 × √2 म्हणजे 2 लिहिलं मी बरोबर. ह्या दोघांचा गुणाकार येते तुला किती ना 5 दोन्ही गुणाकार येते नाही 5 दोन्ही 10 गुणाकार 10 आपल्याला गुणाकार किती पाहिजे 10 बेरीज किती पाहिजे 7. थोडी तुझ्याकडे येते तुम्हाला थोडी माहिती येते की 104 थोडी दिलं त्याच्यावर लिमिट गेलो नंतर 60 लिमिट दिलं त्याच्यावर बी थोडी जाते. तुम्ही परफेक्ट झाला असं समजणार आम्ही. त्याच्या पुढे येते तुम्हाला 2 गुणिले 5 असं देणार आम्ही 2 अधिक 5 2 अधिक 5 झालं तर मी अगोदर जसं तसं असं लिहून घेणार आहोत. काय येतो बघितलो सांगा बोला + 7x 2x + 5x याला x लावायचं इथे x लावायचं इथे x लावायचं आणि ते इथं लिहून घ्यायचं. ह्या 7x ऐवजी 2x अधिक 5x म्हणजे 7x ते असं मला x लावायचं. चल पुढलं काय तिचं 5 √2 = 0 बर √2 ला √2 लिहिलं मी x² ला x² लिहितो प्लस हे 2 म्हणजे कोण आहे 2 म्हणजे कोण आहे माहिती आहे √2 × √2 लिहिणार आहोत. √2 × √2 × x ह्या 2 ला काय लिहिलं मी √2 × √2 2 म्हणजे कोण आहे √2 × √2 त्या 2 ला तसं लिहिलं x ला x लिहिलं प्लस ला प्लस है ना 5 घेतलं प्लस ला प्लस लिहिलं 5 आहे नाही याला पण मी जसंच तसं लिहितो याला काय लिहित नाही याला काहीच करणार नाही. 5x + 5 √2 = 0 ह्या दोघांमध्ये कोण सारखा आहे जरा कॉमन काढत असणार √2 एक कॉमन निघाला √2 एक कॉमन निघाला अजून कोण कॉमन निघालं बरं x इथं x आहे याच्यात पण इथे याच्यात x आहे 2x आहे याच्यात x येतो x एक x पण कॉमन निघतंय म्हणजे नेमकं काय कॉमन निघालं √2 x कॉमन निघाला इन ब्रॅकेट x उरला x + √2 x चालते का हे प्लस ह्या दोघांमधलं काय कॉमन करणार तुम्ही 5 सारखा आहे 5 कॉमन करणार इन ब्रॅकेट x + √2 कंस 1 झाला = 0 ओके दोन्ही सारखे अरे इथे x येत नाही हे दोन्ही कंस सारखे आहेत हा कंस आणि हा कंस त्याला बाहेरल्या घन कॉमन काढायचं x + √2 कॉमन काढायचं इन ब्रॅकेट काय लिहिलं आपण x + √2 सेकंड इन ब्रॅकेट काय लिहिलं √2x + 5 = 0 याच्याबरोबर तरी 0 किंवा याच्याबरोबर तरी 0 x + √2 0 or √2x + 5 = 0 आणि एकदा प्लस असल्यानं दुसऱ्यावर मायनस होणार आहे x √2 or x √2 x -5 प्लस असलेलं बरोबर चिन्हाचं दुसऱ्या बाजूला मायनस झाला -5 x ला x मायनस √2 ला मायनस √2 or ला r त्याला गुणिले असलेलं भागिले होणार आहे x -5/√2 आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय झालंय कुठं काय पुन्हा म्हणजे चौकोन दिलंय तिथं चौकोन करायचं आहे आपल्याला. हो इथे ह्याचं एक चौकोन आहे हो हे एक चौकोन आहे हे तरी लिही किंवा हे तरी लिही कोणतं पण लिहिल्यावर चौकोन ह्याला पण चौकोन करू शकतेस तो ह्याला एक चौकोन आहे त्याच्यानंतर याला एक चौकोन आहे चालतंय एक स्टेप आपण सोडून दिला तेव्हा कॉमन काढलेलं तर x कॉमन काढलं फिरवून दिलं इथं ना आपण वेगळं दिला तेव्हा त्याला काय कॉमन काढलंय x √2 त्याने वेगळ्या मेथडला सोडवलं आहे आपण वेगळं सोडलं कसं करता मग त्याच्यासारखं सोडवायचं का राहू दे मग कोणते कंस तो हे कंस करतेस का बरं त्यानं कसं सोडवलं आहे त्या पद्धतीनं पण तुम्हाला मी सोडून देतो हे राहू दे त्याला ज्या पद्धतीनं मी बघितलं नाही तर
त्यानं काय केलं नाही, फक्त त्यानं हे टूला अगोदर त्यानं काय केलं, फाईलला अगोदर लिहिले, टूला काय केलं नंतर लिहिलं. त्याच्या पद्धतीनं सोडू, ते पण सोडू. हे एक मेथड म्हणून लिहून घ्या, दुसरं मेथड पण सोडवून देतो. चल.